नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची वर्णी लागली आहे। यावर आता शिंदे गटाचे दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। गिरीश भाऊंचे मालेगावच्या वतीने अभिनंदन। नाशिकच्या विकासासाठी सर्व मिळून काम करू, जिल्ह्याचा आणि बाहेरचा यात विषय नसतो असं त्यांनी म्हटलंय। नाशिकमध्ये खड्डे आहेत ही वस्तुस्थिती असल्याचंही दादा भुसेंनी म्हटलंय। नाशिकच्या पालकमंत्री पदावर माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांची घोषणा त्या ठिकाणी झालेली आहे। गिरीश भाऊंचं मी आपल्या मालेगावच्या नाशिकच्या नागरिकांच्या वतीने अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। येणाऱ्या काळामध्ये नाशिकचा सर्वांगीण विकास यासाठी आम्ही सर्वजण मिळून त्या ठिकाणी काम करू। जिल्ह्यातले 5 आमदार जिल्ह्याचा बाहेरचा असा या विषयामध्ये विषय नसतो। शेवटी पालकमंत्री पदावर जरी गिरीश भाऊ असले तरी आम्हाला सर्वांना मिळून, सर्व लोकप्रतिनिधी आपल्याला सगळ्यांना मिळून त्या ठिकाणी जिल्ह्याच्या विकासासाठी आपण सर्वजण मिळून काम करू। येणाऱ्या दिवसात काय नाशिक जिल्ह्याला विकासाच्या बाबतीत काय आव्हानं असतील? मला वाटतं की सगळ्यात महत्वाचा विषय आहे की येणाऱ्या 2027 मध्ये कुंभमेळा जो दर 12 वर्षाने आपल्या नाशिकला संपन्न होत असो, गेल्या वर्षभराच्या पासून त्या संदर्भातलं नियोजन, विकास कामं प्रगतीपथावर आहेत। त्यासोबतच मग जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून, पिण्याच्या पाण्याच्या दृष्टिकोनातून, पाण्याच्या संदर्भातला विषय असेल, ते काही प्रकल्प मान्यता मिळालेली आहे ते कार्यान्वित करणं, सुरू करणं हा प्रमुख विषय असणार आहे। रोजगार निर्मिती आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कशी होईल त्या दृष्टिकोनातून काम करणं, त्याच्यासोबतच मग मनमाड, मालेगाव, इंदोर रेल्वे मार्ग असेल, नाशिक पुणे रेल्वे मार्ग असेल, हे जे काही विकासाचे मोठे मुद्दे आहेत या सर्व मुद्द्यांचा आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा करू। तळागाळातल्या माणसाला न्याय कसा मिळेल, आदिवासी बांधव असतील, मागासवर्गीय बांधव असतील, यांच्या संदर्भातल्या ज्या ज्या काही योजना असतात त्या योजनांचा लाभ त्या लाभार्थ्यांपर्यंत कसा पोहोचेल यासाठी प्रशासन असेल, आम्ही सर्व लोकप्रतिनिधी असेल, आम्ही मिळून काम